महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, भाजप आणि शिवसेना यामध्ये थोडीशी टकराव आहे, हे आपण मागेही बोललो होतो. आत्ता जो काश्मीरमध्ये हल्ला झाला त्यामध्ये श्रेयवादासाठीच एकनाथ शिंदे हे काश्मीरमध्ये पोहोचले, हाही दावा आपण केला होता. त्यानंतर आता समोर दुसरी गोष्ट येते, जे संजय गायकवाड आहे आमदार शिंदेचे, त्यांनी पोलिसांविषयी एक स्टेटमेंट केलं आणि त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मी शिंदेंना स्वतः सांगणार आहे की अशा आमदारांना, संजय गायकवाडांना समज द्यावी आणि जर ते वारंवार तसंच करत राहतील तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येतील. देवेंद्र फडणवीस हे एवढं बोलले, परंतु हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा अजित पवार यांचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणजे जे मंत्री, त्यांनी शेतकऱ्यांबद्दल जे शब्द वापरले की पैसे घेऊन, पीक कर्ज घेऊन लग्नाला वापरतात, इकडे विहिरी खांदतात, अशा गोष्टी ज्या वेळेस ते बोलले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे बोलले नाही. जो न्याय अजित पवारांबद्दल जे आत्ता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ते करतायत, तेच ते स्वतःच्या पक्षातले नितेश राणे आणि माणिकराव कोकाटे जे अजित पवार गटाचे आहेत त्यांच्याविषयी का करत नाही. सविस्तर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. निश्चितच एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये काही अलबेल नाहीये, हे परत एकदा सिद्ध होतंय. काश्मीरमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे पोहोचले त्यानंतर त्यांनी फ्लाईटने प्रवासी मागे पाठवले. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी काम करणारा माणूस आहे, ग्राउंड फील्डवर मला जाऊन काम करायला आवडतं आणि जिथे आपले नागरिक आहेत तिथेच आपण गेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप झाले की तुम्ही ना काश्मीरला गेले, ना परिवाराच्या जे जखमी परिवार आहेत, जे मृत झालेल्या परिवारांना भेट द्यायलाही तुम्ही गेले नाही. कारण हल्ला झाल्यानंतर 4 दिवसांनी आज देवेंद्र फडणवीस हे एका मृतच्या नातेवाईकांना भेटायला गेले. शेवटी सोशल मीडियामध्ये ह्या बातम्या चालूच आहे, परंतु हे नक्की आहे की एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये गडबड आहे, महायुतीमध्ये अलबेल नाहीये. आणि त्यातच आता संजय गायकवाड यांनी एक स्टेटमेंट केलं की पोलीस यंत्रणा जर 50 लाख सापडले तर, म्हणजे एखाद्या धाडीमध्ये 50 लाख सापडले तर 5 लाख ते दाखवतात, बाकीचे ते त्यांच्याकडे ठेवतात, त्यांच्या घरात सापडले, चोरांशी जुगलबंदी असते यांची, असं स्टेटमेंट त्यांनी केलं. आणि यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुरंत एकनाथ शिंदे यांना मी सांगून संजय गायकवाडांना कडक समज देण्यात यावी आणि जर असं झालं नाही, म्हणजे परत ते वारंवार बोलले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. परंतु हेच देवेंद्र फडणवीस जेव्हा अन्य नेते ज्यावेळेस बोलतात, नितेश राणे असू द्या, माणिकराव कोकाटे असू द्या, जे एवढ्यात घडले ते, अमोल मिटकरी असू द्या, हे सर्व गोपीचंद पडळकर असू द्या, हे जेव्हा असे स्टेटमेंट करतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस कधीही आपल्याला माध्यमांसमोर अशी कडक कारवाई किंवा समज देण्याची भाषा बोलताना आपल्याला दिसले नाही. तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणाबद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.